अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, सोलापूर जिल्ह्यामध्ये सीना नदीच्या काठी धाराशिव या ठिकाणी प्रचंड मोठं नुकसान झालं आणि मग त्या ठिकाणच्या काही जमिनीवरची माती गेली, जनावरं गेली, गोटे वाहून गेले, घरांना पडझड झाली, माणसं अडचणीत आली। तशीच परिस्थिती गेले 7-8 वर्ष आपल्या परिसरामध्ये आपण सगळी मंडळी अनुभवतोय। काय द्राक्ष बागायतदाराची अवस्था आहे, द्राक्ष बागायतदाराची अवस्था खत, माती, औषध, बियाणं, मजुरी सगळा खर्च काढला तर दरवर्षी त्याच्या अंगावर कर्ज वाढत चाललंय। जगताप साहेब माणूस बँका आहेत, पतसंस्था आहेत, खाजगी सावकारी आहे आणि या दुष्टचक्रामध्ये तो अडकलाय। त्याला आता कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं जे आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण करा या उद्देशानं हा शेतकरी सगळा इथं गोळा झालाय। मी आपल्याला विनंती करतो की तुम्ही राज्य चालवणारे मायबाप सरकार म्हणून आपण तुमच्याकडे पाहतो। भाषणामध्ये कुणाच्या तरी त्राग्यानं, कुणाच्या तरी उद्वेगानं एखादा वेडा वाकडा शब्द गेला असला तरी सुद्धा तो त्याची भावना व्यक्त करताना चुकून गेलेला शब्द आहे। पण मी आपल्याला सांगतो की आपण दिलेलं आश्वासन आपल्याला पूर्ण करायचं आहे। काय परिस्थिती पाहतो,